श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम शंभवे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्ते अस्तु भगन विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन महादेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय मृत्योर्मे पाहि सदाशिव। हे प्रभू, आज या आख्यानाला प्रारंभ करण्याआधी मला काही सांगायचे आहे। मुनिवर, सांगावे। देवा, माझ्या आराध्याचे दिवसातून कितीही वेळा नामस्मरण केले तरी त्यांच्या प्रती असलेला आदर भक्ती यत्किंचितही कमी होत नाही, आणि त्याला कारणही तसेच आहे। या सृष्टीच्या पालकत्वाचे दायित्व निभावताना त्यांना कोणत्या कोणत्या दिव्यातून जावे लागले आहे याची कल्पना करणेच कठीण आहे। मुनिवर, तुम्ही अगदी उचितच बोललात। हे कार्य सोपे नाही, कारण हे कार्य घडताना अनेक गोष्टींना, अनेक घटनांना एकाच वेळी सामोरे जावे लागत होते। मुनिवर, माझी स्तुती करण्यापेक्षा आपण आख्यानाला सुरुवात करावी असं मला वाटतं। नारायण नारायण। होय प्रभू। काय झालं? अहो, वाईच पाणी आणा की। वाईच पाणी द्या की। बानू, बानू, तुझी प्रकृती बरी दिसत नाही। वयजी, म्या बरी आहे। बानू, हट्टीपणा करू नको। तुझी प्रकृती स्थिर नाही हे स्पष्ट दिसत आहे। महाराज, तुम्ही म्हणताय ते खरं आहे। मला बरं नव्हतं, पण आता मी बरी आहे जी। काल राज्याला धन्वंतरी देव घरला आलं होतं। एका नव्या अध्यायाला प्रारंभच होणार आहे जणू। नारायण नारायण। असं काय चाललं होतं माझ्या आराध्यांच्या मनात जे कोणालाही ठाऊक नव्हतं, ज्याची कोणालाही कल्पनाच नव्हती, परंतु ही नांदी होती त्या रूपाची, त्या अवताराची, ज्याची सर्वांनाच भुरळ पडणार होती। होय, हे सत्य आहे। कारण ते रूप कसे असेल ह्याबद्दल कोणीच विचार केला नव्हता। हो, त्या रूपाचं महत्व अनन्यसाधारण होतं। मोहिनी, कसं असेल ते रूप? त्या रूपाचं तुम्ही कौतुक करता आहात। त्या रूपाबद्दल अजून जाणून घेण्याची मला ओढ लागली आहे, उत्सुकता लागली आहे। माधवा, तुम्ही जे रूप घेतले होते ते रूप म्हणजे म्हाळसेचे रूप, आणि आज त्याच रूपाला तुमच्या त्या मोहिनी रूपाबद्दल जाणून घ्यायची ओढ लागली आहे। मला देखील तो क्षण अजूनही आठवतोय। एक तो क्षण होता आणि एक हा क्षण आहे। मला त्या रूपाबद्दल अजून सांगा ना। देवी,
जशी तुम्हाला त्या रूपाबद्दल जाणून घेण्याची ओढ लागली आहे तशीच ती सगळ्यांनाच लागली आहे. परंतु लवकरच तुम्हाला त्याबद्दल कळेल. हो, पण का कुणास ठाऊक आज मला जरा निराळच वाटतं आहे. ते मला शब्दात नाही सांगता येणार. देवी, मी माझ्याच विचारात गढून गेले होते. देवी, मी पुन्हा आख्यानाला प्रारंभ करतो. होय मुनिवर. नारायण नारायण. तर देव आणि दैत्य यांच्यात वाद सुरू होता की अमृत कोणाला मिळणार. आणि आता अशी परिस्थिती निर्माण झाली होती की काहीतरी निर्णय हा घ्यावा लागणारच होता. प्रभो, काय झालं बळी? हे श्री ब्रह्मदेव, हे श्री महादेव, मी आपणास सांगू इच्छितो की आपण जो निर्णय घ्याल त्यामुळे पुन्हा दैत्यांच्यावर अन्याय होणार नाही असा घ्या. कोणावरही अन्याय होणार नाही हीच भूमिका आहे त्रिमूर्तींची. मात्र प्रत्येकाला योग्य तेच मिळावं हेही पाहायला हवं. स्वामी, आता निर्णय देण्याची वेळ आली आहे. हा निर्णय श्री विष्णू घेतील. तशी आपली इच्छा प्रभू. मात्र स्वामी, श्री विष्णू आहेत कुठे? त्यांनी त्यांचा कूर्मावतार सोडला आहे. अमृताचे वाटप श्री विष्णू करणार? बळी, प्रतीक्षा करावी. क्षमा असावी प्रभो. मोहिनी, दैत्यांच्या हातात अमृत लागले आहे आणि जर त्यांनी ते अमृत प्राशन केले तर मात्र अनर्थ होईल. असे होणार नाही. मी असे घडू देणार नाही. ह्या माझ्या मोहमायेने त्यांना मी त्यापासून परावृत्त करेन. अमृत हे देवांनाच मिळेल.